पवित्र ज्ञान मंदिरात उपस्थित आपल्या अध्यापक, विद्यालयाच्या आदर्श प्राचार्य आणि विषयादर्शक नेतृत्व आदरणीय सुपेकर मॅडम, माझे सर्व सहकारी आदरणीय अध्यापकाचार्य, त्याच्यामुळे कासार मॅडम, आकाशे मॅडम, शिंदे मॅडम, सर्व नॉन टीचिंग स्टाफ, नुकतेच जे द्वितीय वर्षाला गेलेले आहेत आणि आज त्यांच्यासाठी अविस्मरणीय दिवस आहे अशा माझ्या द्वितीय वर्षाचे सर्व छात्र शिक्षक, नेमकं आपण अध्यापन अध्ययन या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात येत असताना सर्वात मोठी पायरी जे आज अनुभवणार आहे ते असे माझे सर्व प्रथम वर्षाचे सर्व छात्र शिक्षक. कशा आहात तुम्ही? छान आहात. पुढची चर्चा साधारणतः 50-60 ते 70 मिनिटे चालण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपण प्रथमतः आपला जो BEd विभाग आहे त्याचे प्राचार्य, त्याचप्रमाणे आपल्याला टेक्निकल हेल्प ज्यांनी केली ते शिंदे सर यांचं एकदा टाळ्या वाजून कौतुक करूयात. छान पद्धतीने आज टेक्निकली हा सगळा अनुभव घ्यायचा आहे. ओके, त्यामुळे पुढचे 60 ते 70 मिनिटे मला तुमच्या अपेक्षित आहे. मिळतील? ओके, तुमचे मोबाईल्स वगैरे थोडेसे बंद असतील. ओके, आणि आपण चर्चा करू. मला आता मॅडमने खूप छान प्रास्ताविक केलं, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण टिंबबद्दल चर्चा करणार आहोत. माझा आवाज येतोय का मागे फॅनमुळे? क्लिअर येतोय का? बंद करायचं का फॅन? कमी करू का? व्हॉट इज मायक्रो टीचिंग आणि त्याचं इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा थोडंसं आपण आपल्या बालपणात जाऊया. चालेल का? ओके, तुमच्यापैकी किती लोकांना सायकल चालवता येते? सायकल येते? क्या बात, व्हेरी गुड. बरं, किती लोकांना? येस. आणि किती जणांना हेलिकॉप्टर उडवता येतं? खरोखर खेळातलं नाही, सायकल चालवता येते? ओके, आता याचं थोडं ऑपरेटिंग जरा वेगळं आहे, त्याच्यामुळे बाकी आपण त्यामुळे अपेक्षा आहे का इथे आपलं लक्ष केंद्रित असावं तिकडच्या पेक्षा. माणसाची वृत्ती कशी असते? पुढं काय असं करायचं. चलो, सायकल येते बऱ्यापैकी. हेलिकॉप्टर कोणाकोणाला येतं म्हणे? नाही. बरं, विमान? अहमदाबाद आलं लक्षात. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. बाळांनो, आपल्याला सायकल चालवता येते आणि हेलिकॉप्टर किंवा विमान उडवता येत नाही, याचं कारण काय असेल? पहिली गोष्ट, सामूहिक उत्तर स्वीकारत नाही. हा, बोला. शिकलं तरी येईल. आपण ते शिकलो नाही म्हणून येत नाही. येस, त्याचं योग्य प्रशिक्षण भेटलं नाही की घेतलं नाही? घेतलं नाही. व्हेरी गुड. अजून इकडे चुकलं तरी चालेल. प्रश्न कळलाय का? सेकंड इयर सायकल चालवता येत आहे आणि विमान येत नाहीये. खूप चांगला प्रयत्न दोघांनी केलाय. अजून यापेक्षा वेगळं? तुमच्या प्रत्येकाकडे उत्तर तयार आहे. हा, बोला मॅडम. कधी विचारच केला नाही. बरं, क्या बात आहे. हां, ठीक आहे. अजून 1-2 उत्तर कोणाची येत आहेत का बघू बाळा म्हणून. हां, कधी प्रयत्नच केला. हां, येईल का नाही याचा विचारच केला. एखाद्या गोष्टीला नकार देताना किती कलात्मकतेने आपण उदाहरण इथं दिसतं. टेक्नॉलॉजी माहित नाही म्हणून ते चालू. बरं, अजून त्याचं बेसिक नॉलेज नाही आपल्याला. बरं, ठीक. खूप छान उत्तर देत आहेत. एका शब्दापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. प्लीज. हा, सायकल उपलब्ध आहे आपल्याकडे. क्या बात आहे. विमान हे उपलब्ध नाही सहजासहजी. ग्रेट, व्हेरी गुड. येस मॅडम. अरे यार, ठीक, हरकत नाही. चला, आतापर्यंत उत्तर आलं, त्यापेक्षा वेगळं काय कोणाकडे आहे? डेअरिंग. अच्छा, डेअरिंग. हा, वेळ दिला नाही. क्या बात. वेळ दिला. लक्षात घ्या बाळांनो, एक गोष्ट,
याच्यात एक असं नैसर्गिक नियम पहिल्यांदा समोर येतो की आयुष्यामध्ये ज्या गोष्टींसाठी आपण वेळ देतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात वाढते. येस ऑर नो? आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टीत मास्टर आहात, जे जे तुम्हाला छान जमतंय, ज्या उत्तरापर्यंत यायचं होतं या तारीख नाव काय होतं? ऋषाली. आपण खूप छान उत्तर दिले. काय उत्तर होतं तुमचं? वेळ दिला. हे सगळे जे उत्तर सगळे आले ना त्याला शेवटी तिथेच झाले की वेळ दिला. ओके, आपण सगळेजण छानपैकी काय बघूयात. मी म्हटलं 1 2 3 स्टार्ट. म्हणायचं ग्रेट ऋषाली. काय बोलायचं? रेडी? 1 2 3 स्टार्ट. ग्रेट ऋषाली. काय शोक सवाय श्रद्धांजली देते किती वाईट बोलतात. आता काही नाही बोल, हेच शिकायचं आहे म्हणून एक करू राहिलो. काही तिची रे बदलले म्हणजे असं जरा थोडा चेहरा जरा हे करा आणि छान जरा हात असं करूयात आणि मग बोलूयात. 1 2 3 स्टार्ट. ऋषालीला बरं वाटलं. आता हे काय केलं, याला काय म्हणतात, अध्ययन अध्यापनामध्ये याला काय म्हटलं जातं, हे सगळं आपण इकडे पाहूयात. आपली चर्चा तू त्याच्या मागे बसणं गरजेचं. असं कसं कॅमेरामॅन नाही तिथे बस नाही ते वेगळं दिसेल आणि वेगळं चालू आहे. जर इफ यू वॉन्ट प्रॉपर शूट बेटा आता नाही पूर्ण वाक्य. ज्या गोष्टींसाठी आपण वेळ दिला त्या गोष्टीत आपण मास्टर झालो. येस ऑर नो? तुम्हाला जे जे स्किल आता येत असेल त्याला तुम्ही वेळ दिला. सायकलसाठी वेळ दिला का? बरोबर आहे. बरं, लहानपण थोडंसं आठवा आणि तुम्हाला सायकल दिली गेली. पूर्वी अशा छोट्या सायकली पण असायच्या, त्यांच्या मोठ्याच होत्या. डायरेक्ट मोठी सायकल ते ॲटलसची वगैरे असेल. काही असं पहिलं तर तुम्ही हातात सायकल मिळाल्याबरोबर पॅडलवर पाय ठेवला आणि लगेच बसले आणि चालवायला लागले. असं झालं का? खरंच का? विचार करून बघा, झालं का? नाही झालं. पहिल्यांदा काही नाही, फक्त हातात घेऊनच पळायचं. हातात घेऊनच पळायचे. काही नंतर ते नाही मिळालं. मोठा भाऊ किंवा बहीण हातात घेऊन सायकल येत फक्त कॅरीला दोन मागतो. हे सर असं करत करत मग हातात सायकल घेऊन त्याला बॅलन्स करून चालणं हे शिकलो. बरोबर. मग हळू तिकडचा हात सोडला, इकडचा हात हँडलला, इकडचा हात नळी, मग घेऊन चाललो. मग हळूहळू एका पॅडलवर थोडंसं पाय ठेवायचा, त्याला लटकून हळू जमला थोडंसं फक्त नळीच्या मधलं पाय असं पलीकडनं टाकलं. ओके, आणि मग कसं तरी चालवत मग नळीवर पाय, मग नळीवरच ते चालवायचं सायकल तिथे. मग हळू उतार वगैरे आला की तुम्ही तर सीटवर बसायचं आणि मग चालवायचं. पटते? येस ना? आता जुन्या सायकली होत्या तशा, पण आताच्या सायकलीला ऍडजस्टेबल बाजूने दोन चाका असतात. हो, तो पण भाग आहे. तुमच्या पैकी किती जणांनी बालपणात मॅडमने सांगितलं तसं सायकल चालवलं? आणि बसा. मी तर सायकल चालवली पण मिळालीच नाही ते अनुभवायला. बरं, ठीक आहे, हरकत नाही. त्यामुळे शिकता नाही आलं. अच्छा, तुमच्यापैकी कोणी चालवली? मॅडम सांगतायत तसं त्याला त्यावेळेस तसं नव्हतं. असं सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला लगेच पहिल्या प्रयत्नात ते शक्यता खुर्चीला होता. पहिल्या प्रयत्नात आपल्याला सायकल चालवणं शक्य झालं नाही. बरं, मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही सायकल चालवता म्हणजे काय करता? बोला जरा, न बोललेले बोला. नवीन काहीतरी. बरं, अजून हा, ते प्रश्न पुन्हा समजावून घ्या. तुम्ही सायकल चालवता म्हणजे काय करता? हा, क्रिया. ती क्रिया मला थोडं ऑब्जेक्टिव्हली सांगा. तुम्ही इथं बसलाय का आता? काय करता बसून? ऐकताय? फक्त ऐकताय? इच्छापूर्वक ऐकताय? अजून लवकर सिनियर झाले लक्षपूर्वक ऐकतो. अजून काय करताय? ऐकताय? अजून
शिकतोय, पाहतोय, यस. अजून काहीतरी करताय, रिअलायझेशन करताय, ओके. हसताय, मध्ये मध्ये बोलताय, पाय बदलताय, इकडे तिकडे बघताय, सगळं चालू आहे की नाही. तसं मला विचारायचं, सायकल चालवता म्हणजे काय काय करता? येस, एक्सरसाइज पण होते. व्हेरी गुड. अजून बॅलन्स सांभाळता, हँडल पकडता, पॅडल, लक्षपूर्वक चालवता, लक्ष इकडे. याचं उत्तर आज आपण शोधणार. इथपर्यंत क्लिअर आहे? अजून त्यानंतर काही ना क्लिअर नसेल तर तुमच्या आवडीचा विषय आहे. बऱ्याच जणांना हे बनवता येत असेल, ओके. याचं काही पार्टी वगैरे आज नाही आहे, उदाहरणा दाखल आहे, ओके. आता हे जर बनवायचं आपल्याला तर हे सगळं लागेल, आहे की नाही? बरं, हे सगळं बनवलं, असंच ठेवलं आणि बसलं ते हात जोडून, बन रे बाबा, बन रे बाबा. इथे तुम्हाला कळेल की वाय मायक्रो टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट होते, टार्गेटेड फीडबॅक तुम्हाला मिळतात, रिअल टाइम प्रॅक्टिस तुमची होते, लेसन प्लॅनिंग कळतं, कॉन्फिडन्स बिल्डिंग होतं, पर्सनलाइज तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट होतं. त्याचे फायदे याच्यात दिलेले. जो महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे आता आपण चाललेलो आहोत. सूक्ष्म अध्यापन कोणकोणते कौशल्य आहेत? किती कौशल्य जर काउंट करून सांगा. ही 8 कौशल्य तुम्हाला टीच आणि रिटीच घ्यायची आहे, ओके. सगळेजण जर छानपैकी मस्तपैकी एकदा रीड करूयात 8च्या 8 कौशल्य. सगळे रीड करतील एकत्र. 1 2 3 स्टार्ट. एक मिनिट थांबा. इथं उदाहरण दाखले आहे, इथं जरा स्पेलिंग असते ना. उदाहरण दाखले याचा वापर पुढे. याच्यापैकी तुमच्या मला थोडंसं ऐकायचं आहे की बाळांनो, किती लोकांना हे शब्द परिचित आहे? प्रस्तावना किती लोकांना माहिती आहे कशाला म्हणतात? प्रस्तावना, ठीक आहे. बरं, हा फर्स्ट इयर नाही जास्तीत जास्त, सेकंड इयर खूप मालूम आहे. फलकलेखन बऱ्यापैकी लोकांना माहिती. उदाहरण दाखल्यांचा वापर, शब्दांनी थोडंफार कळतंय काय करायचं, ओके. स्पष्टीकरण, क्या चेतक बदल, याचा एक व्हिडिओ पण बघणार. दिग्दर्शन, दिग्दर्शन ते म्हणजे आम्ही काय पिक्चर ते दिग्दर्शन वेगळं. प्रश्न कौशल्य, दृकश्राव्य साधनांचा वापर. दृकश्राव्य साधन काही त्यांना माहिती, हे तुम्हाला सगळं मिळणार आहे, त्यामुळे लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आपण एका भागाकडे जाऊया. प्रस्तावना हे आपलं पहिलं स्किल. आता मी सगळं कंटिन्यू मला हे 8 स्किल समजावून सांगणार आहे की या स्किलमध्ये काय आहे, कशासाठी असतं आणि तुम्ही ते कसं घेणं अपेक्षित आहे. चालेल मॅडम? रेडी? तोपर्यंत आपण 30 सेकंदाचा ब्रेक घेणार आहोत. 30 सेकंद. आतापर्यंत जी चर्चा आपण ऐकली छान असतं, त्याला थोडासा आपण आता आलोय ना डीएडला बेटा, तर त्याचा सराव करा, त्या गोष्टींचा सराव करा. त्याच्यासाठी परत लेखनासाठी तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी उपयोग होईल. आता फलक लेखनामध्ये पहा, याची मार्गदर्शक तत्वे काय? आपल्याला माहित पाहिजे काय लिहायचं, केव्हा लिहायचं आणि कसं लिहायचं. मागाशी सांगितलं तसं तुमचा एक टीच एक रिटीच होईल प्रस्तावनेचा. तो झाला तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं होईल. त्याला साधारणतः 3 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, 5 दिवस लागतील. पण प्रस्तावना पूर्ण झाला आपल्या ग्रुपचं. छान तुम्ही सेलिब्रेशन करायचं, एकमेकांना अभिनंदन करायचं. क्या प्रस्तावना जमलं, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता फलक लिखू. मग पुन्हा एक धडा निवडायचा तुम्ही आणि त्याचं काहीच नाही करायचं. फक्त 5 मिनिट पुढे येऊन तुला फलक लेखन करायचं. तुम्ही वर्गात कशी येणार, फलकाचे 2 भाग कसे छान करणार, विषय कसा लिहिणार, घटक कसा लिहिणार, उपघटक कसा लिहिणार, त्याचं कसं समजते का? आणि ते लिहून झालं की मग प्राध्यापक आणि आपले इतर सहकारी मग तुम्हाला ते विचारतात, मॅडम हे असं का लिहिलं, हे असं नव्हतं लिहायला पाहिजे, तसं नाही लिहायला पाहिजे होतं. काहींना पेनच लिहून लिहायची सवय असते. इथं येऊन मग असं बारीक पडतं. मग त्याचं किती आकार असावं, काय असावं, हे सगळं इथं क्लिअर होतं टीचिंग. त्यामुळे काय लिहायचं हे तुम्हाला माहित पाहिजे टीचिंग करताना. केव्हा लिहायचं हे पण मला आता काहीतरी आठवलं म्हणून मी लिहिते. नो, आपल्या तयारीत हे रेडी पाहिजे आपण केव्हा लिहायचं आणि कसं लिहायचं.
ह्या कौशल्याचे उपघटक आहेत प्राथमिक कृती, नवीन शब्द प्रतिसाद. प्राथमिक कृती म्हणजे फलक तुम्ही जे लिहिता येतो, नवीन शब्द प्रतिसाद, नवीन आलेले शब्द जे संबोध असतात ते फळ्यावर तुम्हाला लिहून दाखवायचे. आकृत्यांचा योग्य वापर करायचा, अवधान कृत्यांचा समावेश करायचा, आकृत्या काढायच्या काही. अवधान कृत्य म्हणजे असं काहीतरी तुम्ही फलकावर घ्यायचंय त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित होईल. लक्षात येते का? भौमितिक साधनं, नियोजन पद्धता पाहिजे. एकाने छान लिहायला सुरुवात केला, आजचा सुविचार लिहायला सुरुवात केली. म्हटलं मला काय लिहायचं, म्हणे सरळ रेषेत उभे राहा. काय चुकलं बाळा म्हणजे माझं? काय झालं? इथून सुरू झालं, हे होतं बरं सुरुवात, काय इथून सुरू करतो पहिल्यांदा हे होणारच. पण हीच प्रमाणबद्धता टीच आणि रिडिंग मध्ये आपल्याला शिकायची असते. त्याच्यानंतर लिहिण्याची योग्य वेळ, योग्य रेखाटन, योग्य अक्षर असणं अपेक्षित आहे. हा भाग झाला फलक लेखन. 2 कौशल्य आपण इथे पूर्ण केलेले आहेत. पहिला कोणता होता बेटा? नंतर दुसरा फलक लेखन. तुमच्यापैकी असं किती जण आहेत फर्स्ट इयर की सर आम्हाला फलक लेखन बऱ्यापैकी जमत आहे? बऱ्यापैकी जमत आहे. एकदा आपण सगळ्यांसाठी क्लॅप करूया. व्हेरी गुड. मायक्रो शिकत असताना करा ना, लक्षात घ्या, ज्याला जे जमतंय त्यानं ते आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा, शिकवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कोणती गोष्ट दिल्याने वाटते, ज्ञान तर आहेच आहे. लक्षात येते? करणार नक्की प्रयत्न. गुड. ओके, तिसऱ्या कौशल्याकडे जाऊयात आपण आता. आपल्याकडे आता 20 ते 25 मिनिटं राहिली असतील फक्त. तुम्हाला उदाहरणे दाखल्यांचा वापर ज्यावेळेस आपण अध्यापन करतो त्यावेळेस, आता पहा बरं का, तुम्ही 30-40 मिनिटांचं अध्यापन कराल ना, त्यावेळेस तुम्हाला प्रस्तावना पण करायची, मध्ये मध्ये फलकलेखन पण करायचं. आता याचं मिक्स करायचं. आता मायक्रो मध्ये तुम्ही काय करणार आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं टीच रिटीच घेणार. म्हणजे आतापर्यंत 2 पॉईंट झाले, म्हणजे तुमचे किती टीच आणि किती रिटीच झाले असतील? 4 झाले असतील. प्रस्तावनेचं टीच रिटीच आणि फलकलेखन टीच. इज इट क्लिअर? उदाहरणे दाखले, याच्यासाठी तुम्हाला वेगळं मायक्रो हा आपला तिसरं स्किल आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगली उदाहरणं देता आली पाहिजे आणि चांगले दाखले देता आले पाहिजे. पहिला यांचा अर्थ समजावून घ्या. उदाहरणं म्हणजे आपल्या जीवनाशी रिलेटेड असलेले काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता, त्याच्यानंतर तुमचं अध्यापन अजून सोपं होईल, त्यांना ते कळेल. येस नो? मी आज तुम्हाला सायकलचं उदाहरण दिलं, ते उदाहरणच होतं. बेडीचं उदाहरण दिलं, प्रवासाचं. हा, बेडीचा दाखला दिला असं म्हटलं तरी चालेल, कारण की त्याच्यामुळे तोंडाला पाणी आलं. असं असते का ते? त्याचबरोबर उदाहरणे दाखल्यामध्ये मेन फरक काय, याच्यामध्ये तुम्ही तारखांसह सांगू शकता, दाखले देऊ शकता की असं असं घडलं होतं, या तारखेला या दिवशी असं असं घडलं होतं, याचा दाखला देऊ शकता. तुमच्या आयुष्यात घडणारी उदाहरणं तुम्ही सांगू शकता किंवा वाचलेली उदाहरणं सांगू शकता. तुमच्या अध्यापनात ती वापरायला लागतात, त्याच्यामुळे अध्यापन सोपं होतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? काहींचे चेहरे खूपच जबरदस्त व्हायला लागले. टेन्शन येते का? काहीच्या उदाहरण काय, प्रत्यक्षरित्या निगडीत असलेले दैनंदिन जीवनातील अनुभव आपण समोर त्यांना सांगेल. तुम्ही फक्त अध्यापनच करत राहिले ना, पुस्तकात शिकवत राहिला ना, बोर होईल. 100% बोर होणार ना. त्याला तुम्ही थोडंसं हसत खेळत काहीतरी त्याला रिलेट तशी म्हणजे आपोआप सुचतील का उदाहरणं तिथं वर्गात गेलं? हो, मग तो कार्यक्रमच झाला. तुम्हाला आधी लेसन नोट काढताना विचार करावा लागेल मला कोणतं उदाहरण द्यायचं इथे. आता उदाहरणही कोणाला देता येतात, दाखले कोणाला देता येतात? ज्याचं वाचन चांगलं आहे, ज्याचे फाईल सेन्स चांगले आहेत, जो लोक आयुष्य उघड्या डोळ्याने बघतोय आणि जो उघड्या डोळ्याने बघतो, जो 5 सेन्सनं जगतो ना, तो टीचर इतका ग्रेट बनतो. लक्षात घ्या, 5 सेन्स तर त्याने वापरले पाहिजे. घरून तुम्ही आज कॉलेजला येईपर्यंत काय काय घडलं त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं? काही ते इतके खतरनाक चेहरे घेऊन ते गाडीवर किंवा त्या बसमध्ये बसतात. त्याला म्हणाले बसचा प्रवास अर्ध्या तासाचा आहे, याच्यात काही शिकला की नाही? काय शिकाय? अरे बघ रस्त्यावर तुला मला तर इतकी मजा येते प्रवास करता. मी आता ज्या ठिकाणी सकाळी ज्या कॉलेजवर होतो तिथून इथे येईपर्यंत इतकी मजा ना, जबरदस्त. सिग्नलला मजा असते, मला तर मजाच वाटते.
थोडं पुढे कोणा क्रॉस केलं की त्याचं चेहरा बघायचं. किती चीड, किती ते काही जण एखादी ते पोरं ते बुलेट सारखा प्रकारे ठो ठो का वाजवतोय तू. दैनंदिन जीवनातील दृष्टांत वापरणे. दृष्टांत हा थोडा आध्यात्मिक आणि कीर्तनातला वगैरे याच्यातच पडेल की ज्याला व्यक्ती, वेळ, प्रसंग, दिनांक या गोष्टींचा संदर्भ घेऊन ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्याचा दाखला होतो. भरती ओटी समजावून सांगण्यासाठी आपण नदीच्या पुराचे दाखले देऊ शकतो. भरती ओटी समजा समुद्राचे आपल्याला सांगायचं आहे तर नदीचा पूर जसा येतो ते मुलांनी पाहिलेलं असतं तर भरती ओटी पाहिलेलं नसेल तर ते आपण उदाहरण म्हणून देऊ शकतो. यालाच म्हणलं जातं एक्झाम्पल इलुस्ट्रेशन. ओके, उदाहरणे आणि दाखले यांचा वापर. आता याचा उद्देश काय असतो इथपर्यंत क्लिअर आहे. उदाहरणं कसे द्यायची आणि दाखले कसे द्यायचे. तुम्ही जे शिकवताय त्याची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उदाहरणे दाखले असतात. शिकवलेला भाग समजला की नाही याची चाचणी घेण्यासाठी, म्हणजे तुम्ही उदाहरणे दाखले दिले की त्यांना कळलं की नाही हे कळतं. तुमच्या अध्यापनाची रंजकता वाढवण्यासाठी काय बोलायचं, केव्हा बोलायचं, कसं बोलायचं, म्हणजे उदाहरण कधी द्यायचं, केव्हा द्यायचं, कसं द्यायचं आणि काय द्यायचं. कधी पण उदाहरण देऊन नाही चालत. 30-35 मिनिटाचा तास आहे. मला आता आठवलं बरं का म्हणून आता मी उदाहरण चालेल का तसं. तुम्हाला छान पूर्वी लोक ते मखमल नाही काय असं करायचे ते विणकाम लोकर असायचे ना, इतकं भारी 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 असं त्याचं स्वेटर बनवायचे, मफलर बनवायचे, मध्ये त्याला फुलं वेगळंच कलर, किती मस्त करायचे ना ते छान अशी ती मखमल म्हणजे अध्यापन बाळांना लक्षात घ्या. समजणार. त्याचा एकही धागा असं सुटलेला नाही पाहिजे, असं ते बंद पाहिजे, पण त्याचे आकर्षक पण ते दिसलं पाहिजे, असं ते अध्यापन. त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला रंजकता वाढवण्यासाठी या गोष्टी की काय बोलायचं, केव्हा बोलायचं आणि कसं बोलायचं, कुठे उदाहरण. त्यानंतर कौशल्याचे उपघटक काय, अचूक नियम आणि तत्व यांचा संबोध घेतला का तुम्ही अध्यापन करत असताना. अचूक नियम, तत्व या गोष्टी व्यवस्थित वापरल्या का. सोपे आणि घटकाशी संबंधित तुम्ही उदाहरणं दाखले दिले का. तुम्ही जे उदाहरण दिलं ते तुमच्या कंटेंटशी रिलेटेड होतं का. नाही तर आता तुम्ही बोलताय महाराष्ट्राबद्दल आणि उदाहरण दिलं चीनमध्ये काय चाललंय, हे त्याला संबंधित होईल का. अजिबात. विद्यार्थ्यांना उदाहरणांची विचारणा, प्रत्याभरण. मग आपण विद्यार्थ्यांना काही उदाहरणं विचारू शकतो, त्यांच्या लाईफ मधलं काय त्याचं प्रत्याभरण घेऊ शकतो. शाब्दिक अशाब्दिक कृतीद्वारे दिलेली उदाहरणं. काही शाब्दिक उदाहरणं असतात, काही अशाब्दिक असतात, तिथे शब्द वापरायचे नसतात, फक्त ऍक्शन्स. समजणार आहे. काही तुम्हाला ऍक्शन्स मधलं तुम्हाला त्यांना प्रॅक्टिकल्स द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या मी एकदा सिग्नलचंच उदाहरण सांगतो. अशाब्दिकचं कसं. मी एकदा एका ठिकाणी कार्यक्रमालाच चाललो होतो कॉलेजवर, टू व्हीलरवर होतो, जवळच जायचं होतं म्हणून टू व्हीलरवर एक स्कॉर्पिओवाला आला आणि त्या स्कॉर्पिओवाल्याने मला असं हे केलं, कट मारला. मी पडलो नाही, हा जास्त गेलं आणि गेलं भाऊ पुढे जाऊन सिग्नल थांबलं. किती पुढं पळणार, पळून सिग्नल परमिशन देतो, पळपिटं पळायचं आहे आणि थांबलं. गर्दी नव्हती बऱ्यापैकी. मी गेलो आणि सिग्नल थांबलो. पाहिलं त्याच्याकडे असं स्कॉर्पिओ ना. रस्त्यावर एक लक्षात ठेवायचं, ज्याची गाडी मोठी तो मोठा. तुझ्याकडे अगदी BMW आहे पण समोर जर का ट्रक आहे, तुझी BMW काही कामाची. टू व्हीलर मी फक्त त्याच्याकडे असं पाहिलं तो अशा आविर्भावात बसला होता की आता टू व्हीलरवाला येणार, म्हणजे काहीतरी मला बोलणार, मग मी दरवाजा उघडणार, खाली जाणार, मग त्याला काहीतरी मग तू काहीतरी असं तयारी मारामारीच्या बोलायचं नाही. पण त्याला माहित नाही मी कोण आहे. मी आपलं गेलो त्याच्याकडे असं पाहिलं, अशा तयारीतच तितक्या मी काहीच केलं नाही. मी फक्त त्याच्याकडे पाहिलं, स्माईल दिली. लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात आणि शिक्षकांना तर हे करायलाच पाहिजे. जिथे समाजाची विचार करण्याची क्षमता संपते तिथून शिक्षकाची. हे नुसतं सुविचार समजून ऐकून नाही चालायचं, वृत्ती तशी करा. मी त्याच्याकडे पाहिलं, खरंच मी पडलो असतो, खरंच मी व्हायबल झालो होतो, म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं, स्माईल करत होती. निम्म तिथूच गार झालं. तू बघतच राहिलं. त्याला वाटतं हे तर एक तर अतितज्ञ आहे ना, ते येडे, त्यांनी काय विचार करायचं ते त्यांनी करू. आता एवढं करून मी थांबलो नाही. अजून 30-40 सेकंद बाकी होते सिग्नल. अशाब्दिकची चर्चा करत होता आपण 30-40 मिनिटं अजून गंमत करू. आता मी फक्त त्याच्याकडे स्माईल केला, स्माईल करून फक्त थांबलो नाही. मी त्याच्याकडे असं केलं.
असं केल्यावर तर ते खुशच झालो. ते असं असं बसलं. त्याला काय वाटलं मी स्तुती करतो की गाडी छान आहे किंवा तू छान आहे किंवा गाडी छान चालवतोस वगैरे. त्याला काय समजत त्यांनी समजून घेतलं. मग त्याच्या माझ्या चेहऱ्यावरची स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आहे. हा जगातला एकमेव असा बॉडी लँग्वेजचा सिद्धांत आहे की त्यासाठी कोणतेही एका गावाचा आणि एका देशाचा आणि एका राज्याचा नाही लागत. ओके, स्माईल करा, जग तुमचं होतं. आता तेच हसायला लागलं. हसणं वेगळं, लाफिंग वेगळं, स्माईल वेगळं. ते स्माईल देत राहिलं छानपैकी. मग ते मी त्याच्याकडे स्माईल वगैरे देत आणि मग तो त्या ग्रीन झाला सिग्नल, तो त्याच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. मी ज्या ठिकाणी कॉलेजवर गेलो त्यावेळेस मला स्ट्रेस मॅनेजमेंटचं लेक्चर घ्यायचं आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं लेक्चर सुरू झालं. मी तो अनुभव त्यांना मुलांना सांगितलं आणि म्हटलं तुमच्या प्रतिक्रिया द्या. एक विद्यार्थी उभा राहिला, म्हणजे सर तुम्ही ना ह्या काळात जगण्याच्या पात्रतेचे नाही. तुमच्यासारखं असं कोणी जगायला लागलं लोक फाडून खातील म्हणे, मारून टाकतील म्हणे. तुम्ही त्याला तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला एकदम बोलायला पाहिजे होतं. तिथं गाडी साईडला लावून त्याला शिकवायलाच पाहिजे होतं. आणि म्हटलं मी शिकवायचे पैसे घेतो, रस्त्यावर शिकू काय. बात को समजू पाहिजे आपण. तुम्ही ज्याच्यात आहात ना ते लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी त्याचा वापर करा. नको तिथं मग ते लोक माकडे घेऊन पण नाचायला लागले. अरे गेटिंग माय पॉईंट. तो मला म्हटलं सर तुम्ही त्याला असं करायला पाहिजे. म्हटलं त्यांनी काय झालं असं, काय झालं काय असतं बाळा लक्षात घे. म्हटलं आता पुढचं वाक्य तुम्हाला पटलं तर राहायचं काय म्हणतोय. त्या माणसाचा त्याला मी परिचय नाही, त्याचा माझा काही नाही. तो माझ्या आयुष्यात किती वेळासाठी आला होता, 50 सेकंदाच्या त्या सिग्नलसाठी. त्याचा माझ्या आयुष्यात संबंध 50 सेकंद. त्या 50 सेकंदानंतर तो मला भेटणार नाही, कुठं जाणार मला काही माहित नाही. त्या 50 सेकंदासाठी मी माझं म्हणजे माझी मानसिकता असेल. ज्यावेळेस एखादी गोष्ट 3V इथे आहे, व्हिज्युअल, व्होकल आणि व्हर्बल. व्हर्बल म्हणजे शब्द. मी आता तुमच्याशी जे बोलतोय ना ते शब्द तुमच्या कानावर पडतायत ना, त्याच्यातलं मला जे बोलायचं ते 7% तुम्हाला कळतं. तुम्ही जे लोकांशी बोलता ना शब्दांमुळे फक्त 7% कळतं. व्होकल तुम्ही त्या आवाजातील चढ उतार जो करता ना, हॅलो, आवाजातील चढ उतार करता ना 38% त्याच्यामुळे कळतं. आणि 55% व्हिज्युअल. हे बोलताना मी जे काही हातांचा वापर करतोय, चेहऱ्यांचा वापर करतोय, इकडे जातोय, असं करतोय, हे करतोय, ते करतोय, हे जे चाललंय ना ते 55. हॅलो, समज मी आलाय. 55% हे तुम्ही स्पष्टीकरण करताना हे वापरायचं. 55% तर तुमचं अध्यापन प्रभावी होईल. 38% बोलत असताना एका स्वरात आज आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये स्पष्टीकरण. तुम्ही म्हणाल कुठे सुरांगलं का काही नाही. स्पष्टीकरण. व्होकल आवाजातील चढ. एका तारेत आणि एका याच्यात बोलत तर नाही म्हणा. व्हर्बल हे 7% काम करतं बेटा. घरी आमचं हेच होतंय बघा. तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमचं कोणाशी जमत नसेल ना तुमचं प्रॉब्लेम आहे. आई मुलाला सांगते फोन ठेवून दे ना. हा फक्त 7% केलं व्हर्बल. तिथे जे पाहायला पाहिजे तो नाही केलं. बॉडी लँग्वेज तर आधी बघतच नाही. काय बाबतीत मोबाईल ठेव. हा आला का, हॅलो, फक्त हेच गेलं. समजणार हे गेलं, हे झालंच नाही. हे जिथं जास्त तुमच्या स्पष्टीकरणात येईल ना तुमचं अध्यापन असं खतरनाक होणार. त्याचं तुमचं बॉडी लँग्वेज, व्हिज्युअल म्हणजे दिसणं तुमचं ते. मग आता मायक्रोला उभं राहणार, कसं उभं राहणार, कसं बोलणार, कसा चेहरा करणार, इथपर्यंत आलं थोडं लक्षात. त्याच्यामध्ये कौशल्य आता शेल टेक्निक आहे काय त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या. शोल्डर, हँड, आय, लिप्स आणि तुमचे लेग्स. एखादी आपण एखाद्या नंतर याला एक टेक्निक आहे की खांदे कसे पाहिजे तुमचे. फॉर एक्झाम्पल तुमचे जर शोल्डर्स आहेत हे जास्त पुढेही नको, हे जास्त मागही नको. आपण जे आता मी या पद्धतीने जर उभा आहे तर याचं सेंटर माझ्या बॉडीचा जास्त पुढेही नाही पाहिजे, जास्त मागे नाही पाहिजे. असे तुमचे शोल्डर्स पाहिजे. काही इतके खतरनाक चालतात. आता खाली जाताना बघा कसे चालतात. आणि आपण कसे चालतो हे आपल्याला नाही कळत. दुसऱ्यांना कधी तुम्ही एखादी खेळ घ्या, कोण कसं चालतं दाखवायचं, मग ते दाखवायचं.
व्हेरी गुड. हँड, हात, बोलताना हात पहा. काही काही ठिकाणी तुमची ही बॉडी आहे ना, त्या बॉडीच्या इथपर्यंत जर तुम्ही वापरताय असं झालं, मग असं झालं, मग हे झालं. ओके, ही पहिली स्टेप. दुसरी थोडंसं बाहेर असं झालं, हे झालं, पहा असं केलं, असं केलं, लक्षात आलं. आणि तिसरी स्टेप असते काय, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, ओप्पा करायचं. जरा असं करा, बसलं शेजारी काढ, करा 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 करा. हां, क्या बात, व्हेरी गुड. हे कसं वाटतं मला लगेच फरक? काही नाही, याची भीती वाटते. कधी काय बोलताना याचा वापर कधी करा, कधी ह्या गोष्टींचा करा, तर कधी आळस नाही रे. लक्षात आलं? नाही तर काहींचं अध्यापन निरस का होतं स्पष्टीकरणामध्ये ना, ऐका ही बॉडी त्याच्या आत असते ना, ह्या गोष्टी येतात. म्हणजे नंतर तुमचे डोळे पाय कसं आहे ते नंतर आपण चर्चा करू. कौशल्याचे उपघटक, प्रारंभीचे विधान. तुम्ही ज्यावेळेस स्पष्टीकरण करता त्यावेळेस सुरुवात कशी करता, प्रारंभी तुमचं विधान कसं आहे, स्पष्टीकरणातले दुवे. स्पष्टीकरण करत असताना 2, 4, 5, 10 मुद्दे तुम्ही जोडता, त्यावेळेस तुम्ही कोणते शब्द वापरता, तांत्रिक शब्दांची व्याख्या सांगता का, नियोजित पुनरावृत्ती करता का. स्पष्टीकरण करताना मला काही गोष्टींवर भर द्यायचा आहे, काही गोष्टी मला महत्वाच्या आहेत हे त्यांना पटवून द्यायचं आहे. हे वाक्य कसं बोललो मी, पुन्हा पुन्हा जर बोललो तर त्या गोष्टी ओघवतेपणा आहे का, सप्तपदी आहे का. स्पष्टीकरण करताना नेहमी सप्तपदी पहा. साधे बोला, माझ्याबरोबर बोलताय का, साधे बोला, सुस्पष्ट बोला, सकारात्मक बोला, साविनय बोला, सविनय बोला, संपूर्ण बोला, सर्वसमावेशक बोला. ओके, साधं म्हणजे कळेल समोरच्याला. उगाच काही लोक आजच्या या विचारपीठावरून आपण जे तात्विक अधिष्ठानाच्या विचार मंथनाचा ओघ घेत आहोत ते म्हणजे त्याला बाहेर काढ. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांशी बोलताय साधं बोला, त्याला कळेल. सुस्पष्ट बोला. काही जण बोलताय, एक जण मला आला म्हटलं बाळा आज पालक मीटिंग आहे, कोणाला घेऊन आला, वल्टांना. कोणाला आणलं, वल्टांना. हा कोणता प्राणी, वल्टांना. स्पष्ट बोला. काही लोक म्हणतात नाही माहिती ना, लहानपणापासून माझी जीभ तशीच आहे. त्याच्यावर खूप आता स्पीच टेक्निक्स पण आलेले आहेत, त्याच्यावर खूप काही आहे. ते गारगोटी वगैरे घेतात, तोंडात ठेवायचं, पेन्सिल घ्यायची, ते खाली लावा, जरा पुढं पुढं करा काहीतरी समजते. ओके, सकारात्मक पॉझिटिव्ह बोला रे. काही नेहमी निगेटिव्हच बोलतात. किती चांगलं त्यांना असं इंद्रधनुष्य जरी दाखवला ना, ते म्हणते मोजून पाहू दे, कलर मोजून पाहू दे म्हणते. सहावीने बोलताना मग ते म्हणतात ना 55% जे चेहऱ्यावर होते ना, पुण्यतिथी आहे का जयंती आहे, ते चेहऱ्यावर कळू दे ना. सहावीने हे घरी वापरून पहा या सगळ्या गोष्टी, तुमच्या घरातला माहोलच बदलेल. याच्यावर आयडी करता की सविनय बोला. नेहमी बोलत असताना विनयपूर्वक बोला, आभार माना. तुमच्या बोलण्यात प्रत्येक ठिकाणी थँक्यू असं नाही पाहिजे. तुमची कृती, तुमचं वाक्य हे सविनय पाहिजे. शब्दच फक्त सविनय नसतात, तुझी नजर पण सविनय असते, तुझं चालणं पण सविनय असतं. एक माणूस 80 ते 85 आवाज काढतो प्रेझेंटेशन. 2 मिनिटात फक्त हे पाहिलं की चेतक बद्दल काय तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल. त्यांचं वय वर्ष 70 होतं यार, 70 ते 75 वय आहे माणसं. आपल्या पोटाला कमी माहिती कोणी पाहुणे आले ना की आपले पोट काय करते, पाहुण्यांच्या समोर येते, आयांच्या कमरेला टाकते, पाहुण्याकडे पाहते, म्हणजे आलेल्या पाहुण्याला असं वाटतं पोट दुष्काळ. किंवा तुम्ही काय करा, सगळे पोटू एकत्र करा, सगळे संध्याकाळी 4-4 तास कोंबा. खाल्लं नाही, नेल्या का ना, आरोप पाडून खाकडा बसून कोंबा नेण्याच्या नरड्यांमध्ये
म्हणजे आलेल्या कॉलेज कोणी घेणार नाही. आणि हे सगळं झालं की वंसा वंसा अहो वंसा वंसा ही एक्सप्रेशन प्लीज पहा. नुसती आपली साधनाच्या आधारे विद्यार्थ्यांसमोर ते करून दाखवणं, वेगवेगळ्या गोष्टी असतात ते याच्यातनं करून दाखवणं. विद्यार्थी दिसले पाहिजे किती एवढं. उद्देश काय आहे याचा? घटका संदर्भातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, अध्यापक रंजकता येण्यासाठी या गोष्टी दिग्दर्शन कौशल्य अपेक्षित आहे. पुन्हा याचे उपघटक काय आहे? वेगवेगळे आपण जे लक्षात आलं ना, प्रयोग आपण ज्यावेळेस केलेत का तुम्ही प्रयोग? त्याच्यामध्ये प्रयोगाची सुस्पष्ट उद्दिष्टे त्यांनी सांगितली का? उपकरणांची निवड व्यवस्थित केली होती का दिग्दर्शन कौशल्यामध्ये? उपकरणांची मांडणी हाताळणी व्यवस्थित केली का? विद्यार्थ्यांचा योग्य सहभाग घेतला का या गोष्टीमध्ये? वातावरण निर्मिती केली का? हा होता दिग्दर्शन कौशल्य. त्याच्यानंतर सेकंड लास्ट प्रश्न कौशल्य. त्याच्यामध्ये मी एवढंच सांगेन तुम्हाला, बऱ्यापैकी आपल्याला बद्ध प्रश्न आणि मुक्त प्रश्न हे दोन प्रकारचे प्रश्न असतात. ओपन क्वेश्चन अँड क्लोज क्वेश्चन. ओपन प्रश्न म्हणजे कोणता? की भारताचे संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगा. प्रत्येक जण वेगवेगळं सांगेल. आणि तोच प्रश्न असा विचारला ना की भारताच्या पंतप्रधानांचे नाव सांगा. आता हा जो प्रश्न आहे, भारताच्या पंतप्रधानांचं नाव सांगा, तर उत्तर सगळ्यांचं वेगळं येईल का? एकच येणार. मग याला म्हणायचं क्लोज. काय म्हणायचं? क्लोज की ओपन? एक बद्ध प्रश्न आहे. ओके. आणि मुक्त प्रश्न ज्याला उत्तर वेगवेगळी असतात. आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न, मग आपण ज्यावेळेस लेसन नोट काढतो, मूल्यमापनासाठी असणारे, रिकॅपिच्युलेशन साठी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. ते प्रश्न आपण कसे विचारावे, आपल्याला जो धडा शिकवायचा आहे त्याच्यावर प्रश्न कसे काढायचे, रिकामा जागा कशा काढायचा, एका वाक्यात उत्तर कसं काढायचं, मोठे दीर्घोत्तरी प्रश्न कसे काढायचे, हा भाग प्रश्न कौशल्यामध्ये असतो. विषयासंबंधीची आवड निर्माण करणारे प्रश्न विद्यार्थ्यांना काढता आले पाहिजेत. चालना देणारे प्रश्न, विषय हाताळणी करणारे प्रश्न, लक्ष वेधणारे प्रश्न आपल्याला काढता येणं गरजेचं आहे. हे कौशल्यातील महत्वाचे उपघटक. तुम्ही असं मायक्रो घेणार आहात त्यावेळेस योग्य प्रश्नांची निवड आपल्याला करता आली पाहिजे. प्रश्नानंतर योग्य अवधी. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे विचार करायला, उत्तर येण्यासाठी. नाही तर काही टीचर प्रश्न विचारतात, उत्तराला वेळ देत नाही. काहींनी उत्तर दिलं की त्याला प्रबलन देत नाही. प्रबलन म्हणजे एखाद्याने उत्तर दिलं, व्हेरी गुड, छान, शाबाश, किती छान सांगितलं. अहो हा एक शब्द ना त्या मुलाचा कॉन्फिडन्स बूस्ट करतो, कुठल्या कुठे घेऊन जातो, आपल्याला किती वाटत नाही. तर काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं, एखाद्याने उत्तर दिलं ते उभंच आहे, यांचं अध्यापन सुरू झालं. मॅडम बसू, मॅडमच विचारलं. नो, प्रश्न कौशल्यामध्ये ते एक गोष्ट आहे. प्रश्नाचं उच्चारण, तुम्ही उच्चारताना तो प्रश्न वाटला पाहिजे. तुझं नाव काय, तुझं नाव काय, हे उच्चारण नाही झालं. यू हॅव टू फॉलो द फॉलिंग टोन अँड रायझिंग टोन. लक्षात येते, उच्चारण असेल. त्याच्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद, प्रश्नांतील विकेंद्रीकरण, कोणास उद्देशून प्रश्न विचारलाय हे पण त्याच्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं हे प्रश्न कौशल्य झालं त्यानंतर दृकश्राव्य साधनं म्हणजे टीचिंग एड्स. त्याच्यामध्ये इथे पहा तुम्ही वेगवेगळे ऑडिओ व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल. ओके, जे दिसतात, जे ऐकायला येतात आणि ज्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. आता ह्या बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी एकत्रित होऊन डिजिटल बोर्ड आलाय आपल्या समोर. आता आपण आवाजही ऐकला, चित्रही पाहिलं, हे सर्व मोबाईलने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ओके, त्याच्यामध्ये पुन्हा पहा, डोळ्यातनं आपण 83% आपण पाहू शिकतो, 11% कानाने, 3.5% नाकाने, त्वचा 1.5% आणि जीभ 1%. हे आपल्याला 5 सेन्सेस त्याच्यानुसार या गोष्टी घडत असतात. दृकश्राव्य साधन, तुम्ही टॉपिक निवडायचा आहे. टॉपिक निवडलात की टॉपिक निवडल्यानंतर त्याच्यावर मी टीचिंग एड कोणतं बनवू, मग त्याच्यासाठी एखादा चार्ट बनवू का, मी रोलअप बोर्ड घेऊ का वेगळं काहीतरी अजून प्रिंट करून आणू आणि त्याचं बनवू, तो विचार आपण इथे करू शकतो. नेक्स्ट वन इज दॅट
ओके. त्याचे उपघटक काय आहेत त्याच्यात पहा. गृहकार्याची खात्री, साधन वापरणं, प्रारंभिक विधान, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग. शैक्षणिक साधनांमध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग पाहिजे. टीचिंग एड तुम्ही काहीतरी दाखवताय. आता या कार्यक्रमाची आजची ही पत्रिका आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. ओके. आता हे जर मी तुम्हाला म्हणतो कार्यक्रमाची पत्रिका टीचिंग एड म्हणून मी तुमच्या बरोबर वापरतोय. जर मला शक्य असेल तर मी हे तुमच्या हातात देईन. एका विद्यार्थ्याच्या हातात दिलं, त्याला ते उभं राहून वाचायला सांगितलं, मग याला दिलं, मग त्याला दिलं, याचे हाताळणी केली. येस ना? असंही काही तुम्ही त्यांना किंवा काही विद्यार्थ्यांना पुढे बोलवलं आणि ते वाचन करायला लावलं. समज में आ रहा प्लीज? असं काही तुम्ही करू शकता. एकाच संदेशासाठी बहुमाध्यमांचा वापर. एकच गोष्ट आहे पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वापरले तुम्ही. साधनांची आंतरक्रिया, ते साधन व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. आज वेळ थोडासा आपल्याला कमी पडला, याच्यावर काय आपले एक्सप्लेनेशन होते. एकदा एकाने असंच केलं, ब्लॅकबोर्ड होता ब्लॅकबोर्ड, आणि त्याला ना डस्टरच नाही सापडलं आणि बिचाऱ्याने तो एक कापड घेतलं पुसण्यासाठी आणि छान ते पुसणाने असं इथं ठेवलं काळा पुसणं, आणि नंतर त्याला काय झालं, प्राध्यापक मागे येऊन बसले, घाबरलं. त्याला जे घाम सुटला, काय करू काय नको, त्याने इकडं रुमाल काढला की त्याचा तोंड पुसला आणि इकडं ठेवला. पुढचा घटक शिकवला, परत कामाला त्याने उचलला रुमाल. तो विषय गेला बाजूला, सगळे विद्यार्थी गाडी ते सगळं. म्हणजे जी साधनं नेताय बरोबर ती व्यवस्थित वापरा, ती व्यवस्थित वापरता आली. एकाने चिमणी नेली, चिमणी बोलली, पण ते व्यवस्थित ने ना. पण ठीक आहे, त्याने व्यवस्थित वापरली. त्याच्यानंतर म्हटलं हे मला पण तोच घटक आहे, मला ती चिमणी दे. त्याने मित्राला परत ती चिमणी दिली. असं तर 4-5 जणांनी वापरली. शेवटच्या तासाला ती चिमणी, त्या चिमणीचा करपत चालला. विचित्र काय जे करता त्याची पूर्वतयारी, योग्य साधनांची निवड करा. जे साधन दाखवायचे तेच. तुम्हाला ताजमहाल रिलेटेड जर लेसन घ्यायचं असेल, तुम्ही जर 400-500 रुपये खर्च करून थर्माकोलचा बनवून आणला आणि विद्यार्थी त्याच्याकडेच बघत बसले, तुमच्या अध्यापनाकडे लक्षच दिलं नाही, तर तो तुमचा उपयोगाचं नाही. शैक्षणिक साधन कशासाठी लागतं? तुमच्या अध्यापनाला मदत व्हायला पाहिजे, डिस्ट्रॅक्शन नाही व्हायला पाहिजे. योग्य साधनांचा वापर, साधनांचा योग्य क्रम, वर्गणी यंत्रणही पाहिजे. शेवटचं हा एक उदाहरण सांगतो आणि त्याच्यानंतर आपण थांबू. याच्यामध्ये गंमत अशी आहे, मला पण काही कळत नव्हतं सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, कौशल्य म्हणजे काय असतात. मग त्यावेळेस आमच्या पण मनात एक भीती होती. मग नंतर आम्हाला पण असाच उद्बोधन वर्ग अनुभवास मिळाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्या कौशल्यात, जेव्हा शिक्षकांनी आम्हाला एक एक कौशल्य शिकवलं आणि ते आम्ही म्हणजे खूप चुका झाल्या आमच्याकडून पण, की पहिल्यांदा तर फलकलेखन करताना, प्रस्तावना करताना 5 मिनिटं वेळ असायचा. पहिल्यांदा तर 5 मिनिटं असायचा वेळ, पण 2 मिनिटं पण नाही, पुढे यायला सुद्धा आम्ही घाबरायचो सगळेजण. मग पुढे येऊन थांबायची सुद्धा म्हणजे हिंमत नव्हती, एक आत्मविश्वास नव्हता. मग नंतर मग थोडं व्हायला लागली सुरुवात, प्रस्तावना करू लागलो. मग नंतर फलकलेखन करताना पण खूप चुका व्हायच्या. फळ्याचे 2 भाग किंवा प्रस्तावना झाल्यानंतर उपघटक लिहायचा असतो, मग ते लिहायचंच राहून जायचं आमच्याकडनं. मग भरपूर चुका करत म्हणजे उदाहरणे दाखल्यांचा वापर, हे आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने म्हणजे खूप छान. सर्वात जास्त म्हणजे इंग्रजी